बिग बॉस मराठी सीझन 5 ची जेव्हापासून तारीख समोर आलेली आहे ना, त्या दिवशीपासून संपूर्ण महाराष्ट्रीय जनता खुश तर आहे, पण त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की यंदा बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये आपल्याला कुठले कुठले सदस्य बघायला मिळू शकतात आणि त्या सदस्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी तुम्ही आपलीच आवडी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक मत आणि तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं. आणि यंदाच्या बिग बॉससाठी आपले खूप सारे प्लॅन्स आहेत, तर नक्की तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला आता मुद्द्याकडे वळूया. आणि मुद्दा असा आहे की यंदा बिग बॉसच्या घरामध्ये कुठले कुठले सदस्य येणार आहेत. तर सर्वात प्रथम जे नाव खूपच जास्त चर्चेमध्ये आहे आणि सूत्रांकडून देखील कळत आहे आपल्याला की 100% ह्यांनी कन्फर्मेशन दिलेली आहे, पण ऐन टायमाला देखील यांचा काहीतरी गोंधळ होऊ शकतो. पण आज जे नाव सांगणार आहे ते एकदम 100% कन्फर्म नको, पण 90% कन्फर्म तुम्ही समजा की हे सदस्य आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहेत. तर सर्वात प्रथम आहे माधुरी पवार. माधुरी पवारची खूप जास्त चर्चा आहे आणि खूप जास्त त्याची सोशल मीडियावर प्रेझेन्स देखील तिचा आहे. ती पहिले डान्स करता करता टिकटॉक वगैरेवर व्हायरल झाली, त्यानंतर तिला काही काही वेब सिरीज देखील तिकडे मिळाल्या आणि ती आता सध्या मेन स्ट्रीम मध्ये देखील काम करते, कारण की वेब सिरीज वगैरे करते. याचा अर्थ असा ढिल्ला माणूस नाही येतं, व्यक्ती नाहीये, खूप मोठं जे काय होतं त्याला ऍक्टर्स, ती आता ऍक्टरच्या गिनतीमध्ये तिचं नाव येतं. तर तिचंच नाव खूप जास्त चर्चेमध्ये आहे, ती म्हणजे माधुरी पवार. दुसरं आहे तिचीच कॉम्पिटिटर, डान्सर, नृत्यांगना, अजून काय होतं त्याला, जी आपली लावणी वगैरे करते, ती म्हणजे गौतमी पाटील. हो मित्रांनो, गौतमी पाटीलचे देखील 90% चान्सेस आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येण्याचे, कारण की ज्या पद्धतीने ती सध्या आहे, जरा चर्चेमध्ये आहे, पुन्हा ज्या पद्धतीने तिचे शोज होतात, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना, या कुठेतरी कुठे भाग पाडतात आपल्याला की ही बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकते. तिसरं नाव आहे घनश्याम दरोडे, जो की छोटा पुढारी आहे. ह्याचं काय होतं त्याला, कीर्ती महान आहे पण मूर्ती लहान आहे, या पद्धतीचं त्याचं एक गोष्ट आहे, कारण की ज्या पद्धतीने तो हाईट त्याची छोटी आहे, पण ज्या पद्धतीने त्याचा तो व्यक्त होतो, ज्या पद्धतीने तो काय होतं त्याला लोकांसमोर त्याचं मत मांडतो ना, ते खूप अतिशय उत्तम दर्जाचं मांडतो, कारण त्याच्याकडे वक्तृत्व ज्याचं जे आहे ना ते खूप सुंदर आहे. आणि खूप सारे लोक युट्यूबर तिथे एक व्हिडिओ बनवून टाकतायत की हा सर्वसामान्य माणूस बिग बॉसच्या घरामध्ये चाललाय, हा घनश्याम दरोडे सर्वसामान्य माणूस नाहीये, तो ऍक्च्युली तिकडे सोशल मीडियावर त्याचा प्रेझेन्स आहे, तो खूप जास्त काय होतं त्याला व्हायरल देखील आहे, खूप मोठे मोठे नेते त्याला भेटलेले आहेत, हा खूप मोठ्या मोठ्या नेत्यांना प्रश्न देखील विचारतो कंटिन्युअसली. ह्याची चर्चा ही इंटरनेटवर होत असते, कारण की काहीही झालं तरी काही काही जे आपले हे असतात काय होतं त्याला न्यूज रिपोर्टर, ते त्याच्याकडे जातात, इंटरव्ह्यू घेतात, ते इंटरव्ह्यूज खूप चालतात. ते या पद्धतीने हा माणूस काही सामान्य नाहीये, हा पण एक सोशल मीडियावरचा एक स्टारच समजू शकता तुम्ही. फक्त ह्याला मेन स्ट्रीम मध्ये कुठे जागा मिळाली नव्हती, तीच आता मिळण्याचा प्रयत्न, त्याला देण्याचा प्रयत्न हे करत आहेत. चौथं नाव आहे अंकिता वालावालकर, म्हणजे कोकण हार्टेड गर्ल. हे बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात प्रथम सोशल मीडियावरची एक सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहे, ती म्हणजे अंकिता वालावालकर, कोकण हार्टेड गर्ल तिचं युट्यूबवर नाव आहे. आणि खूप जास्त चर्चेत असते ही, खूप मोठे कन्सर्न्स जे असतात किंवा काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर ही व्हिडिओ बनवते, व्लॉग्स देखील टाकते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती चर्चेमध्ये असते. पाचवं नाव आहे जान्हवी किलेकर. सध्या तिची सिरियल बंद झालेली आहे आणि खूप जास्त चर्चा आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये की हिला बिग बॉसनी अप्रोच केलं होतं आणि हिनी होकार देखील दिलेला आहे. जान्हवी किलेकर 100% आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळू शकते, कारण की तिची सिरियल आताच बंद झालेली आहे. मित्रांनो, या 5 सदस्यांपैकी नेमकं तुम्हाला काय वाटतंय, कुठले कुठले सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये यायला हवेत, आणि समजा हे सगळेच आले तर तुम्हाला ह्यांच्यापैकी कोणाला बघायला आवडेल हे नक्की मला सांगा, कारण की तुमचं एक एक मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.